मी इथे माझे मित्र व या ओझर गावातील सगळ्यात प्रशस्त ॲडव्होकेट भूषणजी जाजू यांना विनंती करतो की यांनी फॅमिली अवेअरनेसचा प्रोग्राम चालू करा. JCI ओझर म्हणजे जे आपले प्रेसिडेंट आहेत दामिनी देशपांडे, वीज चेअरमन दुर्गेश रासने आमचे मित्र आणि आमचे कलिग आणि मित्र सेक्रेटरी JCI ओझरचे तुषार बघा आजो आणि सिनियर डॉक्टर चौधरी सर हे जे प्रोग्राम जो सुरू केलेला आहे त्याने मला जे बोलवलं त्याबद्दल मी आधी सर्वात अगोदर धन्यवाद व्यक्त करतो. आजचा विषय जो आहे तो आपल्या दैनंदिन जीवनातला आहे. आपण सर्वजण इथे आहात, मुळातच आमचे आप्पा आहेत इथे सिनियर आमचे पगार सर, ते पण आमच्याच फॅकल्टीचे आहेत. त्यांच्यासमोर बोलणं म्हणजे थोडंसं अवघडच आहे कारण त्यांच्याकडून शिकत आलेलो आहोत आम्ही या सगळ्या गोष्टी. तर तरी सुद्धा मी माझ्या तोडक्या शैलीमध्ये काही तुम्हाला थोडं सांगण्याचा प्रयत्न करेल. ते तुम्ही मला थोडं माफ करावं काही चूक झाली तर. मी सुरुवात करू. आपण कुटुंब, आजचा जो विषय आहे कुटुंब. कुटुंब म्हणजे काय आहे की आपल्या जीवनातील एक आहे ना खूप गोड प्रकारची गाथा आहे आणि एक प्रकारे त्याग, समर्पण आणि आपुलकीची ती एक कथा आहे. कुटुंब म्हणजे काय, एक संवाद, विसंवाद नव्हे. कुटुंब कुठे सुरुवात होते? जन्माला आल्यापासून आई वडील, मोठं झाल्यानंतर भाऊ बहीण आणि मोठं झाल्यानंतर आपल्याला लग्न झाल्यानंतर बायको मुलं, हे असं आपलं कुटुंब. बरं, हे कुटुंब हे आपले फक्त रक्ताचे संबंध. जसं आपलं कुटुंब मोठं असतं, मित्र असतात, मैत्रिणी असतात, कुटुंब विस्तारत जातं. अशा पद्धतीने आपल्या कुटुंबाचा तो विस्तार असतो. पण आपण आज कुटुंब म्हटलं, आजचा विषयाचा विचार केला तर आपलं हे वैयक्तिक आयुष्यातलं कुटुंब याचा आपण विचार करतो. आता कुटुंबात येणारा आपण विचार जर केला तर आई वडिलांपासून सुरुवात होते की आपल्या लहानपणापासून सुरुवात होते. आपल्या लहानपणी आपल्याला आपण खेळलो, आई वडिलांनी आपल्याला वाढवलं, मोठं केलं, आपल्या आवडीनिवडी जपल्या, आपल्याला पायावर उभं राहील इतकं मोठं करून आपल्याला शिक्षण दिलं. या सगळ्या गोष्टी आई वडील मुलासाठी करतात. मग त्याला कर्तव्य म्हणतो आपण की त्यांचं कर्तव्य की आई वडील मुलांना मोठं करण्यासाठी प्रत्येक आवड निवड जपली जाते. स्वतःच्या लहानपणी त्यांनी जे केलं नसेल ते मुलांना द्यायचा प्रयत्न करतात आई वडील की नको, मला हे मिळालं नाही, माझ्या आई मुलांना मी देणार मला. तर तिथून आपली खरी सुरुवात होते आपल्यावरच्या संस्काराची. मुलांसाठी सर्व काही जीव ओतणारे आई वडील. आणि ज्या वेळेस मुलं मोठी होतात मग त्यानंतर सुरू होतं सेकंड इनिंग की मुलासाठी त्याचं लग्न करणे, त्यासाठी चांगली मुलगी शोधणे. आणि एकदा का लग्न झालं की त्यानंतर मग खरी परीक्षा सुरू होते मुलाची. कारण घरामध्ये तिसरी व्यक्ती येते आणि तिसऱ्या व्यक्तीचं आपल्या घरामध्ये आगमन झाल्यानंतर मग खरी संसाराची, आपण म्हणता येईल की तिथून खरी संसाराची, कुटुंबाची पायाभरणी सुरू होते. आज आपण जेव्हा समाजात बघतो की वकील म्हणून बोलताना, आज मला एक ॲडव्होकेट म्हणून माझ्या समोर लावलं गेलंय, तर वकील म्हणून बोलताना आज हा विचार आपण करतो की दैनंदिन जीवनात आम्ही जेव्हा केसेस बघतो तेव्हा आजकालच्या परिस्थितीमध्ये खूप कुटुंबांची छोट्या छोट्या कारणांवरनं वाहतात. बरं, याचा माझ्या आकलन पद्धतीनुसार मूळ गाभा काय, तर पहिला आहे तो अहंकार आणि म्हणजे इगो. हा इगो हा आपल्या कुटुंब पद्धतीला एक लागलेला एक आजार आहे असं माझं म्हणणं आहे. मग इगो कोणाचा असतो? मग सासू सुनेचा असतो, नवरा बायकोचा असतो, मुलगा बापाचा असतो, मुलगा आईचा असतो आणि म्हटलं तर मुलीचा सुद्धा एकमेकांच्या आई वडिलांशी असलेला इगो असतो. हा इगो हा आपल्या कुटुंब पद्धतीला लागलेला सगळ्यात पहिला मूळ आहे. मग आता कुटुंबात राहताना आपण एकत्र राहायचंय आपल्याला. मग कसं, तर त्यासाठी हवा असतो तो संवाद. नवीन आलेल्या व्यक्तीला सामावून घ्यायचं आणि नवीन आलेल्या व्यक्तीने ज्या कुटुंबात आपण गेलो तिथल्या गोष्टी मध्ये स्वतःला रुजवून घ्यायचं. हे ज्या वेळेस घडतं त्यावेळेस तो नात्याचा बांध साधला जातो.
याशिवाय तो नात्याचा बांध काही साधला जातो. मग आता एक वकील म्हणून विचार करताना बऱ्याच केसेस येतात. तर मी छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला. माझ्याकडे आलेली केस आहे आप्पा, होती बरेच वर्ष झाले, त्याला 5-7 वर्ष झाले. एक छोटी केस सांगतो तुम्हाला. नाशिकचा सातपूरमध्ये राहणारा एक व्यक्ती आहे. मी फक्त गोष्टीत ना थोड्या काही गोष्टी समजून सांगायचा प्रयत्न करतो की सातपूरला एका कंपनीत कामाला मुलगा होता आणि आमच्याकडे केस आली. मी मुलाच्या बाजूने होतो, मुलीचे आरोप होते, मुलाचे आरोप होते, अशी केस कोर्टात चालू होती. ज्या वेळेस समुपदेशनाचा विषय आला, कोर्टाने सांगितलं की बाबा तुम्ही प्रयत्न करा एकत्र येण्याचा, केसेस केल्यामुळे. आम्ही प्रयत्न केला की मूळ मुद्दा काय, अडचण काय यांची, हे बिघडलं कुठे गेलं. तर त्या मुलीशी जेव्हा आम्ही बोललो समोरासमोर, ॲडव्होकेट दोन्ही बसले, मुलगा मुली बसल्या, हे तिचं म्हणणं होतं की हा बायको म्हणून मला कोणत्याही प्रकारचा मान देत नाही. तर बायको म्हणून मान का? तर घरामध्ये याच्या कुठल्याही वस्तू नाही चांगल्या, साधा बेड सुद्धा चांगला नाही आणि पगार चांगला आहे. एवढं असून सुद्धा जर मला कुठे बाहेर जायचं आहे तर खर्चायला पैसे देत नाही. मग आता कायद्याची परिभाषा काय म्हणते की नवऱ्याचं कर्तव्य बायकोचं पालन पोषण करणं. कारण आपण एक जी मुलगी आपल्या घरात आलेली असते तिचं आपल्याला नवरा म्हणून कर्तव्य येतं की आपल्या बायकोचं पालन पोषण करणं. मग इथून सुरुवात झाली की त्याचं लक्ष नसतं, त्याला हे नाही. मग आता आमच्या माणसाला विचारलं काय झालं, तर ती खूप गबाळी, ती व्यवस्थित राहत नाही, तिच्यात व्यवस्थित राहण्याचा कुठल्याही प्रकारे ती चांगली राहत नाही, काही बोलते कसंही बोलते. म्हटलं गबाळी म्हणजे काय, तिचं राहत नाही म्हणजे तिला कपडे नाही. मग ही जबाबदारी कोणाची, तिला कपडे पुरवण्याची. चल मग म्हटलं चला आता समोरासमोर बस. दोघांचे वाद झाले आणि त्याला म्हटलं चल पुरव बरं तिला थोड्या थोड्या गोष्टी, पगार चांगला आहे ना, ते थोडंसं. बाहेरच्या जगामध्ये आजकालच्या मुलींना असं वाटतं बाहेरच्या जगामध्ये वावरताना की बाहेरचे जसं आपण ग्लॅमरस जग बघतो तसं आम्हालाही जगता यावं, राहता यावं. आम्हालाही वाटतं की बाबा बाहेरचा जॉब करणाऱ्या मुलींचा याच्यामध्ये वेगळा विषय ना. पुण्या मुंबईच्या मुली कशा की सकाळी जॉबला जातात, संध्याकाळी येतात, मग ते स्वयंपाक वगैरे त्याचं त्यांना माहिती काय मॅनेज करतात. आता याच्यात खोलात आपण जात नाही. तर ते सिटीमध्ये राहणाऱ्या जॉबच्या मुलींचा वेगळा विषय. परंतु ज्या फॅमिलीमध्ये फॅमिलियर मुली असतात, ज्या घरात राहतात, त्यांच्यासाठी घरातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही. मग याच्यामध्ये सासूचा रोल कुठे येतो की आम्ही कधी असं गेलो नाही बाबा कुठे फिरायला, उठसूट निघालो, हॉटेलात गेलो, असं काही येत नाही, असं काही झगडत नाही. तर तिथे मग रोल कुठे येतो की बाबा आधी घरात आल्यानंतर आपली जी कुटुंब आहे, सासू, आपले सासरे, त्यांना समजून घेणं, त्यांचे विचार समजून घेणं आणि त्यांचं सुवर्ण मध्य साधून आपलं जे इप्सिल ते साध्य करणं. आणि याच्यात भूमिका येते नवऱ्याची. हीच नवऱ्याची भूमिका ज्या वेळेस मी त्या क्लायंटला समजून सांगितली आणि थोडंसं त्यांना परत एकत्र आणून 1-2-3 महिने गेले आणि आज त्यांचं कुटुंब चांगलं चालू आहे. म्हणजे म्हणण्याचा उद्देश कसा की जोपर्यंत आपल्या घरात संवादाचा पूल आपण बांधत नाही तोपर्यंत त्या विसंवादाच्या गाडीमध्ये आपण एकत्र राहू. दुसरं एक प्रकरण मी म्हणतो आपल्या कुटुंबाला लागलेलं ग्रहण म्हणजे शंका. आपण म्हणतो डाऊट्स, एकमेकांवर घेण्यात येणारे डाऊट्स. एकदम सोपी गोष्ट आहे की आपण काय होतो की, आणि दुसरी महत्वाची गोष्ट स्त्रियांच्या असलेल्या अपेक्षा नवऱ्यांकडे. मग अपेक्षा म्हणजे काय की त्याने मी फोन केल्यानंतर उचललाच पाहिजे, ह्या टायमाला घरात आलाच पाहिजे, मग तो आलाच कुठे, इतक्या कुठे होता, प्रत्येक गोष्टीचे कारण दिलेच गेले पाहिजे. दॅट्स नॉट नेसेसरी एट ऑल. काय गरज आहे, तो यार काम करतो बाहेर जाऊन. जर त्या मुलीला माहित आहे वर्किंग मध्ये मुलगी असली ती विचारत पण, कारण तोही तिला विचार. दोघं आधीच इतकी बिझी असतात, सकाळपासून गेलेले, संध्याकाळी दमून थकून येतात. प्रॉब्लेम येतो आपल्या सर्वसामान्य कुटुंबात ज्या वेळेस आपल्या ही मुलगी वर्किंग नसते, गृहिणी असते, तेव्हा तिथे अडचण निर्माण होते. कारण तिला दिवसभर आपला नवरा घरी नसतो तेव्हा तिला तो हवासा असतो की कुठे गेला, काय गेला, तिला ते माहिती, क्युरियोसिटी असते की आपला नवरा कुठे काय. मग तिथे सुरुवात होतो शंकेचा जन्म. शंकेच्या जन्माचं सगळ्यात मोठं उदाहरण हे सगळ्यात मोठं उदाहरण. आणि दुसरं टीव्ही सिरियल्स, हा अजून दुसरं उदाहरण. टीव्ही सिरियल चालव 2 मिनिटं त्याच्यावर की
सगळ्या टीव्ही सिरियल्स तुम्ही लावा, कदाचित अतिशयोक्ती होऊ शकेल, प्रत्येक टीव्ही सिरियल्स मध्ये एका बाईचे 2 लफडे, एकाचं तिसरीवर प्रेम, आणि हे जर गोष्टी आहेत आणि ह्या कुटुंब आपण बिघडवण्याला कारणीभूत. आता हे म्हणतात की झालं आपल्या घरच्या बायाच तर म्हणतात हे बघून आम्ही काय बिघडतो का, आम्ही मनोरंजनासाठी बघतो. हे स्लो पॉइझन, ते हळूहळू काम करत. टीव्ही सिरियल्स एका दिवसात काम करत नाही, किंवा आज बघितली सोडून दिलं, पिक्चर 3 तासात संपतो. टीव्ही सिरियल्स या स्लो पॉइझन असतात. रोज अर्धा तास, रोज अर्धा तास, 20-20 मिनिटाच्याच असतात जाहिराती सोडल्या. मग ते बघून आणि त्याच्यावर चर्चा करते घरात की अरे आज आहे ना हिने असं केलं, अरे हिचं काय होईल आज, आम्हाला आज ते भेटले तर काय होतील. आणि कट कारस्थान प्रत्येक सिरियल मध्ये दाखवलंच जातं. मग हे कट कारस्थान प्रत्येक वेळेस आपल्याला चांगलीच ऊर्जा देतं का, आणि प्रत्येक जण याच्यातून चांगलीच ऊर्जा घेतं का, तर नाही. याच्यातनं बऱ्याच वेळा काय होता, ज्या घटना घडतात ना त्या आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत अशा घटना असतात. आपण त्याला स्वतःमध्ये, आपण त्या घटनेमध्ये स्वतःला बघायला सुरुवात करतो, आणि त्यातनं सुरुवात होतं कुटुंबाची वाहतूक. हा झाला दुसरा प्रॉब्लेम्स. आपण जे आता डाऊट्स, एकमेकावर डाऊट्स घ्यायला सुरुवात करतो. मग नवरा बायकोवर डाऊट्स घेतो किंवा बायको नवऱ्यावर डाऊट्स घेतो. आता तिसरा विषय, याचं बंधन पाहायला, तिसऱ्या विषयामध्ये आपण येतो की ह्या कुटुंबाला लागलेल्या डाऊट्सचं ग्रहण आपल्याला हे आपण 100% हे करायला पाहिजे, एकमेकावर डाऊट्स घ्यायला नको, कारण संवाद महत्त्वाचा. मग याच्यासाठी एक पहिली पायरी मी नेहमी सांगत असतो बऱ्याच वेळा की नवऱ्याच्या मोबाईलला असलेला लॉकचा पासवर्ड हा बायकोला माहित पाहिजे, आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड हा नवऱ्याला माहित पाहिजे. मोबाईलला पासवर्ड कशाला घरात एकमेकांच्या नकोय. तुझ्या मोबाईलमध्ये काय चाललं मला माहित पाहिजे, आणि माझ्या मोबाईलमध्ये काय व्हायला तुला माहित पाहिजे. पासवर्डची गरज नाही. नात्यांमध्ये कशाला हवं पासवर्ड, नातं हे मन मोकळं हवं. इथे कोणत्याही प्रकारच्या पासवर्डची, कोणत्याही प्रकारच्या कुठल्याही आडकाठीची गरज नाही. असं हे नातं हवं. मग आता या नात्याला आपण एक करताना पासवर्डची गरज नाही. मग हाच नियम लागू होतो पुढच्या जनरेशनवर, आपल्या मुलांवर. मग मी आता आलो मुलांकडे, की आपले जे मुलं असतात तर आता परिस्थिती खूप वाईट आहे. काल परवा एक पेपरला मी न्यूज वाचली, आपला MBBSच्या मुलाने सॉरी म्हणून आत्महत्या केली. आई वडील काहीतरी 3-4 पेपर दिले, कुठला पेपर दिला नाही. आता MBBSच्या माझ्या कुठल्या तरी वर्षाला होता, पेपरला वाचलं. एवढ्या मध्ये खूप आत्महत्या बघायला मिळतात. का? अपेक्षा, डिप्रेशन. नाही, डिप्रेशन का? संवाद नाही म्हणून डिप्रेशन. मग याच्यासाठी काय हवं? मुलांसोबतचा संवाद. आता आपल्या घरात मुली पण आहेत, मुलींबद्दल तर खूप घटना आहेत, खूप म्हणजे त्याला लिमिट नाही. आपण बाहेर जर बघितलं तर आपण रोज पेपर उघडला तर आज हा अत्याचार, उद्या तो अत्याचार, उद्या ते. ह्याच्यात काही घटना खोट्याही असतात, काही खऱ्या असतात. परंतु ज्या वेळेस आपण ह्या घटनांच्या अनुषंगाने बघायला सुरुवात करतो मुलींच्या बाबतीत, तर मुलींच्या बाबतीत माझं म्हणणं आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात मुली. मग आई वडिलांच्या विरुद्ध नाही म्हणता येणार, आई वडिलांना लपवून आपल्या मोबाईलला परत एकदा तो विषय पासवर्ड नसावा. मुलगी उघडवते ना मोठी, कॉलेजला असू देत, मुलगा असू देत की कॉलेजला, काय फरक पडतो? पासवर्ड कशाला हवा? गरज नाही. मूळ मुद्दा तिथे. दुसरा मुद्दा येतो, आपण आता नवरात्र साजरी करणार. नवरात्रामध्ये आपण त्या देवीला बघतो, एवढी सुंदर भरजरी साडी घालून देवी असते, हातामध्ये शस्त्र असतात, आणि आपण त्याच्यासमोर कुठल्या कपड्यांमध्ये दांडिया खेळतो, किंवा कुठल्या कपड्यांमध्ये आपण कॉलेजला जातो. आपण मग उदाहरण कोणाचं घ्यायचं? आपली भारतीय परंपरा ही देवी देवतांची आहे, आणि देवी देवतांच्या परंपरेमध्ये आपल्या कुठल्याही देवीला बघा तुम्ही पूर्ण अंग झाकलेले कपडे आहेत. मग जर देवी देवताचे जर कपड्यांवर सुद्धा आपण तिची पूजा करतो, आणि आपण त्याला आपलं देवीचं दुर्गेचं रूप मानतो, आणि त्या स्त्रीने, आपण मुलीने म्हणा कोणाने, घरातून बाहेर पडताना कुठले कपडे घातले? मग हे संस्कार द्यायचं का आई वडिलांचं? आपलं वॉच पाहिजे की आपण कुठले कपडे घालून आपली मुलगी घराच्या बाहेर पडते.
मग हे ती घराच्या बाहेर जर हे कपडे घालून पडते, एक तर तुमची परवानगी आहे तिला की हरकत नाही, माझी मुलगी बोल्ड आहे, काही हरकत नाही. दुसऱ्यांची नजर खराब असेल, माझ्या मुलीला काय, लोकांनी त्याच्या नजरा खराब नजरांपासून तिला बघू नये. नाही, असं नाही. कारण नेहमी तुम्ही सोनाराच्या दुकानात जा, सोनाराच्या दुकानात तुम्हाला सगळं असं मांडलेलं दिसेल, पूर्ण शोरूम सोनं दिसेल, चांदी दिसेल, पण हिरा मांडलेला नसतो. तो एका मलमलीच्या छान पेटीमध्ये असतो. तो हळूच त्या तिजोरीतनं काढतो आणि तो हिरा दाखवतो. ती मुली हे हिऱ्यासारखा असतात, त्या हिऱ्यासारख्या मुली असतात. मग त्यांनी त्या हिऱ्याला जपलं पाहिजे. मग हे जपण्यासाठीचे संस्कार हे बाळकडून आपल्याकडून केले पाहिजेत लहानपणापासून मुलींना, की नाही? हे नाही. सेम मुलांना सांगावं लागेल की बाबा आपली देवी दुर्गा आहे, तिच्याकडे आपण कुठल्या नजरेने बघतो. आपण ज्या तुझ्याकडे घरात बहिणी आहे, बाहेर जाताना लहानपणापासून जर त्याला आपल्या संस्कृतीची सवय असेल, ओळख असेल, आपल्या धर्माची ओळख असेल, तर तो कसं वागत, तर तो त्या पद्धतीने वागताना विचार करतो, कमीत कमी टाळतो, स्वतःकडे बघतो. आता आपण आलो मुलांवर, पुढचं आता परत आई वडिलांवर. मग आता आपण झालो मोठे, आपल्याला झाले मुलं. मग आता आपल्या मुलांचं संगोपन आपण करतो, जे आपल्या आई वडिलांनी केलं आपलं. मग त्या आई वडिलांचं काय? त्या आई वडिलांना बघायला लागेल ना कोणाला तरी. ते तर म्हातारे होत चालले. कारण का, मुलं दिवसभर त्यांच्या कामामध्ये, सुनबाई जॉबला असेल तर ती तिच्या कामामध्ये, नाही तर तिच्या मुलांमध्ये. आई वडिलांकडे का? त्याच्यातही चुकून दोघं जण असले तर कमीत कमी एकमेकाशी बोलतात. तर दोघातला एखादा गेला तर मग एकट्याने काय करायचं? मग अशा वेळेस आई वडिलांचं सुद्धा आई वडील आपल्याला होता आलं पाहिजे. मग आई वडिलांचा आई वडील होताना आपण त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांची काय खाली कुशाली विचारली पाहिजे. लहानपणी ज्या पद्धतीने आपल्या वेळेला ते पुसत होते, आपल्याला आसू पुसत होते, ज्या पद्धतीने ते आपल्याला पालनपोषण करत होते, आता जे आपलं काम आलं ते त्यांचं थोडं पालनपोषण करायचं, त्यांना काय हवं काय नको ते बघण्याचं. ही आता आपली जबाबदारी येते मुलांची. आता शेवटाकडे वळताना मी आपल्या संस्कृतीमध्ये आपलं आदर्श कुटुंब कसं असावं याच्याकडे वळतो. हे मी थोडस आवर्त घेतलंय, शॉर्टमध्ये सांगतो. त्याच्यामध्ये आपलं आदर्श कुटुंब. मग आता आदर्श कुटुंबामध्ये मी जेव्हा सुरुवातीला म्हटलं, एकमेकांवर डाऊट नसावा, संवाद असावा, विसंवाद असावा, संशय जागा नको. संशय जागा कधी येते? जेव्हा तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करता आणि ते समोरच्याला जाणवतं की हा काहीतरी लपवतोय, तेव्हा संशयाला जागा. पण कुटुंबात संशयाला जागा नको. नवरा बायकोमध्ये कोणत्याही प्रकारचा संशय एकमेकांमध्ये नको. दुसरा विषय असा आहे, मी तुम्हाला सांगितलं की टीव्ही सिरियलचं प्रमाण हे कमी करायचं. माझ्या घरापासून सुरुवात करतो. आमच्या घरातल्या लहान लहान मुली त्या सुद्धा कधी कधी मला सांगतात, पप्पा याच्यामध्ये सिरियलमध्ये असं आहे, त्या सिरियलमध्ये तसं आहे. हे बघितल्यानंतर मला प्रश्न पडतो, अरे आपण काय शिकवतोय? बरं, आपल्या घरातले जे मूळ असतं, आपली आई असते, वडील असते, त्यांना विरंगुळ्याचं साधनच नाही. किंवा टीव्ही शिवाय काय साधन? पण टीव्ही मध्ये त्यांना पिक्चर बघायला आवडत नाही, त्यांना ते सिरियल्स आवडतं. याच्यावर तोडगा काढावा लागेल काहीतरी. मग तो तोडगा प्रत्येकाने त्याच्या कॅपॅसिटीनुसार तो काढायचा. तिसरा विषय आला इगो. नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, इगो बाजूला ठेवा. ज्या घरामध्ये सकाळचं भांडण संध्याकाळी संपतं आणि संध्याकाळचं भांडण हे सकाळी संपतं, त्या घरात खरा जीवन जगण्याचं सूत्र सापडलं असं मी म्हणतो. होतात ना भांडणं, का नाही होत? प्रत्येकात भांडणं होतं, पण सकाळचं भांडण हे संध्याकाळी संपलं पाहिजे. तो आबोला संपला पाहिजे. तो आबोला जर संपला नाही तर मग त्या तिथे तूही पसरायला सुरुवात होते, मनात द्वेष निर्माण व्हायला सुरुवात होते. आबोला संपला पाहिजे. कुठलंही नातं असो, मग नवरा बायकोचं असो की अजून कुणाचं असो, बाप लेकाचं असो की सासू सुनेचं असो, आबोला जमलं पाहिजे. ठीक आहे, भांडण झालं बघ. मग दुसऱ्या टायमाला सांगितलं येऊन कर, नाही साठी चाल, ह्या परत सुरुवात होते संवादाची. तर त्यानंतर आता तिसरं सुरू होतं
आपल्या कुटुंबावर आपण संस्कार कशा पद्धतीने करू शकतो. मग सुरुवात आपले संस्कार कसे करायला सुरुवात करतो आपण ज्या पद्धतीने आता मुलांना लहानपणापासून भजनाची सवय लावली का पिक्चरची सवय लावली. आपल्या घरामध्ये आपण भजन करतो का, आपल्या घरामध्ये आपण एकत्र बसून देवाची प्रार्थना करतो का. इथून हे बाळकडू सुरुवात होणार की आपल्या घरात सगळ्यांनी मिळून सामुदायिक प्रार्थना जर केली तर आपल्या मुलांना ती सवय लागते. माझा अनुभव सांगतो की मी माझ्या मुलाला बळजबरी पोथी वाचवायला द्यायचो तर घरातले चिडायचे, अरे वय का त्याचं पोथी वाचायचं. म्हटलं पोथीचा काही संबंध नाही त्याला वाचू दे. आणि आज इंग्लिश मिडियम मध्ये असून सगळ्यात चांगलं मराठीत होतो, क्लासमध्ये सगळ्यात चांगलं मराठीत होतो. पकड झाली त्याची वेगळ्या दृष्टीने बघा ना. आणि अध्यात्माबद्दल गोडी निर्माण झाली. या दोन्ही गोष्टी झाल्या. दुसरी गोष्ट आपण जेवण काय करतो. मग आपण प्रत्येक वेळेस कुठलं का सुटलं का कुठे बाहेर हॉटेलला जेवायला जातो का, प्रत्येक वेळेस घरात चायनीजच बनवतो का, प्रत्येक वेळेस विदेशी पदार्थच बनवतो का. आज काय जेवायला काहीच नाही, पावभाजीच खाल्ली, आज काय काहीच नाही बाबा हे मॅगीच बनवून खाल्ली. आपल्या पदार्थांची सवय आपल्या मुलांना लागली पाहिजे. आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत, पोळी भाजी सगळ्यात उत्कृष्ट, डाळ भात वरण भात, मुलांना ह्या गोष्टींची सवय लागली पाहिजे. तिसरी गोष्ट आहे आपण फिरायला जातो. मग फिरायला आता कुठे, प्रत्येक वेळ आपण काश्मीर, कन्याकुमारी किंवा मग डायरेक्ट मलेशिया अशा विदेशात जायचं का. मग आपले जे कोणी आपल्या ज्या कुलदेवता आहे, आपले जे दैवत आहे, आपले जे तीर्थक्षेत्र आहे, मग अशा ठिकाणी का नेऊ नये मुलांना. लहानपणापासून ती गोडी का लावू नये. पण तिथं गेल्यानंतर सुद्धा आपण असं बिचून फिरल्यासारखंच राहायचंय का, नाही. तीर्थक्षेत्री गेल्यावर तीर्थक्षेत्रासारखं राहायचं हे मुलांना आपल्या लहानपणापासून शिकवता आलं पाहिजे की तिथं गेल्यानंतर त्या देवाची अशी मान्यता करायची असते. हे सगळं हे लहानपणापासून आपल्याला हे आपल्या मुलांना शिकवलं. आता पुढचा विषय येतो आपण कसे बोलतो. आपण जर घरात एकमेकांना शिव्या देत असू ना की मुलांना तेच सवय. आपण कसे शब्द उच्चारू त्या पद्धतीने मुलं शब्द उच्चार. मग आता तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये मुलं शिकतात, त्याला इंग्लिश शिकवणार, तुम्ही इंग्लिश मध्ये बोल. कशाला बोलायचं. तुमची मातृभाषेत बोला. शिकवेल ना शाळा त्याला इंग्लिश, शिकवेल इंग्लिश. आपण मराठीत बोला. आमच्या तर समाजात एवढं फेडायला की हिंदीमध्येच बोलतो. मारवाडीत बदलून गेली आमची. आमच्या मातृभाषेत बोला. आपल्या मातृभाषेत आपल्या मुलांशी बोलायला त्या मुलांना नवीन भाषा येते. त्या मुलांना आपली भाषा तर आली पाहिजे. मराठी आपली राज्यभाषा आहे, ती पण आली पाहिजे. शाळेमध्ये इंग्लिश शिकवलं, त्या शाळेमध्ये इंग्लिशच शिकवलं. मराठी हा विषय ऑप्शनल आहे. मग भाषा ही सुद्धा आपल्याकडे. चौथा विषय येतो आपला की आपण आपले सण जेव्हा साजरे करतो तेव्हा आपण कुठले कपडे घालतो. मग आपण जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून दिवाळीला साजरे करतो का कुर्ता पायजामा छान घालतो. मग आपल्या पारंपरिक सणांमध्ये आपण पारंपरिक वेशभूषा केली पाहिजे. त्या पारंपरिक वेशभूषेमध्ये ज्या वेळेस आपल्याला आपले मुलं बघतील नाही ह्या सणाला अशी वेशभूषा केली पाहिजे बघा. असं या बरमुडा घालून टी शर्ट घालून आपण साजरे नाही करायचे सण. मग त्यांना ती पण सवय लागते. आपण ज्या वेळेस अशा पद्धतीने मुलांवर संस्कार करू त्यावेळेस पुढचं कुटुंबाची ती नीव राखली जाते. आणि त्याच्यानंतर त्याचे जे विचार तयार होतात तर त्याचं कुटुंब पुढचं एकदम चांगलं होतं. मग आता ही सुरुवात आपल्याला छोटेपणापासून करावी लागेल. मग पण आता आपण जे जमलो इथे त्याच्यातले आता बरेच जण त्यांच्या मुलांची मुलं झाले, त्यांनाही मुलं झाले. मग त्याच्यासाठी पण आपल्याला काय की एकमेकांमध्ये संवाद हे जास्त महत्त्वाचं. आणि कुठल्याही मनामध्ये अडी न ठेवता आपल्याला आलेले प्रॉब्लेम शेअर करणं. आई वडिलांशी प्रॉब्लेम शेअर केला काय प्रॉब्लेम येऊ देत. प्रॉब्लेम एखाद्याला समजा एखाद्या व्यवहारात नुकसान झालं असेल, अरे सांग झालंय नुकसान बाबा, हा दोन शिव्या. पण लपवू नको. आणि ते लपवण्यासाठी आता आमचा एक मित्र आहे, घरच्यांना न सांगता त्यांनी एक व्यवहार केला, त्या व्यवहारात नुकसान झाले, ते लपवण्यासाठी व्याजाने पैसे घेतले आणि आता डोकं धरून बसला इतकं व्याज झालं. म्हणजे हे कशासाठी हवंय सांगा घरच्यांना, करतील मदत, चिडतील, रागवतील. बायकोला काही प्रॉब्लेम आहे सांगा. आता सायबरचं एवढं चाललंय, सायबर हॅक, मोबाईलला वेगळेच मेसेज येतात.
आणि चुकून बटन दाबलं जातं, कुठेतरी आपली बायको अडकते, आपली बहीण अडकते, आपल्या घरातली लेडीज अडकते, ती सांगत नाही, भीती वाटते, अरे माझ्यावर आऊट घेतलं तर, मलाच काही झालं तर, अरे सांगा बिंदास की मी अडकले, माझ्याकडनं झालं असं, काढेल बाहेर, शिवाय देईल तो, त्याच्यावर काय होईल, चिडेल, रागवेल, पण बाहेर तर काढेल. म्हणजे बोललंच नाही तर कदाचित त्या व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो, कारण डिप्रेशन लपवण्यामध्ये अजून डिप्रेशन येतं. त्याच्यामुळे मोकळा संवाद नात्यामध्ये हवा, आणि हे आजचं मला असं वाटतं नातं टिकवण्यासाठी फार महत्वाचे. तर ऍट द एंड आज नाताची टिकवताना आपण जेव्हा म्हणतो की मी एक वाचलं होतं कुठेतरी, आणि ते मी माझ्या बायकोसाठी माझ्या त्या ह्याच्यावर ॲनिव्हर्सरीच्या दिवशी माझ्या स्टेटसला ठेवलं होतं. मी 1 मिनिट फक्त एवढं वाचवतो आणि सांगतो की हे मला आवडलेलं आहे, आणि हे आपण एकमेकांमध्ये नवरा बायकोने ठेवलं तर ते टिकू शकेल. सगळं तुला देऊन पुन्हा माझी ओंजळ भरलेली, सगळं तुला देऊन पुन्हा माझी ओंजळ भरलेली, पाहिलं तर तुझी ओंजळ माझ्याच ओंजळीत धरली. तर ह्या अशा पद्धतीने जर नातं राहिलं तर हे नातं टिकेल आणि कुटुंब टिकेल. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वजण नक्कीच थोडंफार का होईना मला माझ्याकडनं चांगलं इथून घेऊन जात असाल तर मी माझे 2 शब्द संपवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे तुमच्या सर्व जेसी मेंबरचं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला इथे बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. योग्य मार्गदर्शन जे म्हणतो कुटुंबाबद्दल, इको खूप हा, तर आज एक वकील म्हणून नाही, तुम्ही एक मित्र म्हणून आम्हाला चांगलं मार्गदर्शन दिलं. हल्ली ना तुम्ही जे मुद्दे मांडले ते खरंच खूप क्रिटिकल आहे. लोक संवाद साधत नाही, लोक बोलत नाही एकामेकाशी, लोक डाऊट घेतात. सिरियली एक सिरियल बघत होतो, म्हणजे घरचे बघत होतो, आई कुठे काय करते, आई बाप कुठं काय काय करतं सगळं दाखवले. तर खरे अशा गोष्टीपासून आपण लांब राहायला पाहिजे. तुम्ही सायबर सिक्युरिटीचा एक मुद्दा काढला, तो पण एक समाजात फार मोठा विषय. सायबर सिक्युरिटी सगळ्यांना कळायला हवी, कारण की आजकाल व्हायरसेस कुठूनही येऊ शकतात. टोर्जन म्हणून, आता टोर्जनचा अर्थ म्हणून तुम्हाला एक छोटा गोष्ट सांगतो. हा एक बॉक्स आहे. आता एखाद्याला मला म्हणत असं पाप की मला समजा दादाच्या घरी झुरळ पाठवायची, तर मी त्या बॉक्सवर लिहिल कुरकुरे, त्यात रात्री झुरळ. हा बिचारा घरी घेऊन जाईल, आणि जो त्या रात्री ते झुरळ निघतील तो त्याला कळेल चायला दुर्गेशने आपला गेम केला. असं काही फाईल्स असतात अननोन सोर्सेसवरनं, ते आपल्याला वाटतं इमेजेस आहे, फोटो आहे किंवा काही PDF आहे, आपल्या भल्यासाठी असतात, पण ते चुकूनही डाउनलोड करायचं नाही, कारण की त्यात टोर्जन असतं. त्याच्याने आपला फोन हॅक होऊ शकतो, आपले प्रायव्हेट डेटाही जाऊ शकतात. भरपूर माझ्या मैत्रिणींचे मित्रांचे असे विषय झालेले, मी तुम्हाला सांगतो. अशा गोष्टीपासून इतकं सावध राहा, थोडं चांगलं आहे. आणि माझे 2 शब्द संपवतो. अनेकदा परत भूषण दादासाठी टाळ्या चांगला विचार. धन्यवाद. आणि आता बिझनेस टॉकचं सेशन